नमस्ते मित्रांनो, मी आकाश मोरे. आपलं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, जिथं बारामतीमध्ये गणपती आणि गौराईचं सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. त्याचं शूट करण्यासाठी आपण आलेलो आहोत. आज ज्यांनी हे डेकोरेशन केले ते गौरव नागे. ह्याला किती वेळ गेला हे आपल्याला थोडक्यात माहिती देतील. ही जी कल्पना आहे कशी सुचली तुम्हाला डेकोरेशनची? आत्ता सगळ्यात ट्रेंडिंग चाललेला जो विषय प्राचीन कालीन मंदिर आणि की सर्व असं जुन्या काळातलं असावं असं माझी इच्छा होती. आणि आपलं मूर्ती पण तशीच आहे. त्यासाठी मग असं हे सुचलं की मला की आपलं एक असं जंगल असावं फॉरेस्टमध्ये आणि त्यामध्ये एक असं मंदिर आहे की थोडं ती असं जुने एकदम अवस्थेत आहे की जे शेवाळ वगैरे असं एकदम जुनं दिसावं, ही माझी संकल्पना होती. किती वेळ लागला हा डेकोरेशन करायला तुम्हाला? हे डेकोरेशन करायला महिना गेला माझा पूर्ण, कारण की सगळं अरेंजमेंट करावं लागते पूर्ण, पुष्टा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी. तिथं मटेरियल आपल्याला भेटत नाही, ते दुसरीकडून आणावं लागतं. एक एक गोष्ट मटेरियल हुडकायला भरपूर वेळ जातो, तर महिना जातो हा डेकोरेशन करायला. इथे जे लोक येतात बघायला तुमच्याकडे, तुमचे रिलेटिव्ह असतील किंवा बारामतीकर असतील, त्यांची प्रतिक्रिया काय आहे डेकोरेशन बघून? ह्यात एक नंबर प्रतिक्रिया भेटते आहे त्यांच्याकडून. त्यांना असा अनुभव येतो आहे की जणू काही ते पूर्ण असं जंगलातच आहे. 2-3 असे मला उत्तरं भेटले की फीडबॅक भेटला की त्यांना इथं मेडिटेशन करायची इच्छा आहे, इथं त्यांना शांत झोप लागेल, आवाज, ही थंडावा सगळा आणि हे वातावरण सगळं बघून. आणि माझा मेन असं मोटिव्ह असं आहे की बाबा ही डेकोरेशन जी आहे ती मुंबई पुण्या साईडला होतं, ती आपल्या साईडला बारामतीच्या साईडला कधी न झालेला देखावा आहे हा. तर त्यामुळं हा बारामतीचा उत्सुकता म्हणजे सगळ्यांना चांगलं हळूहळू प्रतिसाद चांगला आहे. कारण की मी ह्या 4-5 वर्ष झाले ह्या पुष्ट्यामध्ये इको फ्रेंडली डेकोरेशन करतो आहे. तर हळूहळू प्रत्येक वर्षी वाढतच चालला आहे प्रतिसाद आणि इथून पुढे वाढतच जाईल. पण सोशली ॲक्टिव्ह आहेच. म्हणजे आता सगळ्यांना पुढच्या वर्षीचे डेकोरेशन असेल ते खूप सरप्राईज असेल. हा, ते नक्कीच सरप्राईज तर असणार आहे. अर्बनमध्ये थोडंसं करायचा प्रयत्न आहे आमचा आणि प्राचीन कालीन भरपूर झाले, आता वेगळं काहीतरी करायचं आहे. तर 100% बेस्ट असणार आहे आणि सरप्राईज असणार आहे. हे डेकोरेशन करण्यामागे तुमची भावना काय आहे? भावना अशी काही नाही की माणसांनी हे जी मी कला केली त्या बघायला यावी आणि सगळ्यांना आवडावं आणि प्रत्येकाला एक प्रोत्साहन मिळावं की आपल्या घरी पण असंच करायला यावं. सगळ्यांना ह्यातून एक संदेश भेटावा की आपल्या जुनं जंगलात किंवा काय असं कसं मंदिर होते जुन्या काळात. आता ही देवळी वगैरे एकदम जुन्या काळात अशी ही देवळी नंतर नाही भेटणार तुम्हाला. की मंदिर कसं होतं जंगलात, आपण काय प्रत्येकजण जाणत नाही, ट्रेकिंगला वगैरे जातात त्या लोकांना हे दिसतं असा व्ह्यू, पण आता हे व्ह्यू आपण इथं बघू शकतो. हीच माझी फक्त भावना आहे. तर आणि ती सगळं एकत्र यावं म्हणून एक बारक्या गोष्टीवर लक्ष दिलं आहे की बाबा जुनं मंदिराचं शेवाळ कसं येतं आहे, कमळाचं कशी फुलं करंगतात, एक तळं कसं झालं आहे, बारकं डिटेलिंग आहे, फुलं, ही सगळ्या गोष्टी, चिमण्या वगैरे, सगळं अरेंजमेंट भरपूर लांबून अरेंज केलेल्या आहेत गोष्टी. ही जी दत्तमूर्ती प्रस्थापित करण्यामागे कारण काय नक्की तुमचं? तर ही जशी सांगितलं मी तुम्हाला की सजावट आपल्याला प्राचीन कालीन आणि असं जंगलातलं दाखवायचं होतं, तर ती ऋषीमुनी अवतारातली असावी आणि दत्त महाराज बसलेत ध्यानाला आणि माझी मुलगी छोटी असल्यामुळं की बाळ गणेश असावा अशी आमची इच्छा होती. त्यामुळे आम्ही बाळ दत्त ही मूर्ती प्रस्थापित करायचं ठरवलं आणि ह्या सजावटीला ती ही होते. या रोजच्या दडदडीच्या जीवनात तुम्हाला बाप्पाला काय सांगणे आहे? बाप्पाला एकच सांगणं आहे की माझ्या फॅमिली आणि सर्वांचंच म्हणजे ज्याची श्रद्धा जो करतोय त्याच्या सगळ्यांचं हेल्थ व्यवस्थित ठेवा आणि सगळ्या गोष्टी क्लिअर राहावं. पुढच्या वर्षी डेकोरेशन काय असेल? ह्यापेक्षा असं काही वेगळे असेल का ह्याच टाईपमध्ये थीम असेल तुमची? थोडं 100% वेगळंच असेल, पण मी आता 2-3 वर्ष रेट्रोमध्ये गेलो आहे प्राचीन काळ, तर असं अर्बनमध्ये करायचं माझा प्लॅन आहे. ती सरप्राईज असणार.